नमस्कार मंडळी, मी सोनाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे जी खूप जास्त हेल्दी रेसिपी आहे। त्याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन आहे, भरपूर गोष्टी आपण अशा त्याच्यामध्ये टाकणार आहोत ज्या भरभरून त्याच्यामध्ये प्रोटीन आहे। तर खूप जास्त हेल्दी होणार आहे। हा जो ब्रेकफास्ट आहे, हा जो नाश्ता आहे, हा तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता आणि स्पेशली स्त्रियांनी हा नाश्ता केला पाहिजे असं मला वाटतं। कारण आपण स्त्रियांचं बहुतेकदा काय होतं की आपण आहे ना फक्त पोट भरायसाठी जेवतो। क्लिअर मत आहे माझं याच्यावरती। सगळ्या स्त्रिया या पोट भरायसाठी जेवतात, जवळजवळ 80% स्त्रिया या पोट भरायसाठी जेवतात। कसं ते पण सांगते। समजा तुम्ही घरामध्ये चपाती भाजी बनवली किंवा भात आमटी बनवले आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये कधी विचार करता का की याच्यामधून हे जर मी खाल्ल्याच्या नंतर याच्यामधून माझ्या शरीराला जी गरज आहे, ज्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टींची कमतरता पूर्ण होणार आहे का? नाही करत आपण विचार। आपण फक्त पोट भरायसाठीच खातो, पण केला पाहिजे विचार। कारण आहे ना, स्त्रिया या पुरुषांपेक्षा डबल मेहनत करतात, डबल स्पीडने काम करतात। तर तुम्हाला जास्त गरज आहे या गोष्टींची, तर नक्की करा। तुमचा जो सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे तो खूप हेवी करा, खूप जास्त न्यूट्रिशनने भरलेला असेल असं करा। भरपूर गोष्टी त्याच्यामध्ये असल्या पाहिजेत। स्वतःची काळजी घ्या, कारण तुमच्यामुळे तुमचं फॅमिली आहे, तुमची गरज आहे घराला, त्याच्यामुळे तुम्ही हेल्दी राहणं खूप गरजेचं आहे। तर जास्त वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया। तर आता चिला बनवायला सुरुवात करूया। पहिला तर आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी 1.5 कप मूग भिजत घातले होते रात्री। हे आहे 10 ते 12 पालकची पानं, त्याच्यानंतर थोडासा पुदिना, मिरच्या तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही टाकू शकता आणि आलं लसूणचं प्रमाणसुद्धा तुम्हाला पाहिजे तेवढं टाकू शकता। हे स्टफिंगचं इन्ग्रेडियंट्स आहेत। त्याच्यामध्ये पनीर घेतलेलं आहे, गाजर, बीट आणि कांदा। त्याच्यानंतर हे मिरचीचं कुटलेलं मिरची आहे, म्हणजे याचा कूट आहे मिरचीचा, आणि चाट मसाला आणि मीठ। तर सर्वप्रथम तर बॅटरसाठी मी मूग वाटून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला चिले बनवायचे आहेत ना, तेवढे मूग वाटून घ्यायचे आहेत। तर मूग घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये पालक घेतलेला आहे। त्याच्यानंतर पालक मी इथे नॉर्मल कच्चाच पालक घेतलेला आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही उकडून सुद्धा घेऊ शकता। आलं, लसूण, मिरची आणि पुदिना हे सगळं घालून व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे। मला वाटतं अगदी जवळपास 1 मिनिटभरामध्येच हे व्यवस्थित ग्राइंड होतं। अगदी आपण बेसनाचा पोळा जसा बनवतो त्याची जी कन्सिस्टन्सी असते ना, त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। तर व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये मी पाणी थोडं ॲड केलेलं आहे माझ्या अंदाजे, तुम्ही तुमच्या अंदाजे करा। त्याच्यानंतर इथे तवा तापायला ठेवलेला आहे। तव्याला तुम्ही तेल लावू शकता किंवा बटर लावू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावा। तर या बॅटरमध्ये ना थोडंसं मीठ पण टाकायचं आहे, पण मीठ थोडंसं अंदाजानेच टाका व्यवस्थित। कारण आहे ना, आपण जे स्टफिंग बनवणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये चाट मसाला आहे। तर चाट मसाल्यामध्ये थोडंसं मीठ असतं, तर अति खारट होऊन जाईल, म्हणून मीठ थोडंसं व्यवस्थित टाका स्टफिंगमध्ये सुद्धा आणि याच्यामध्ये सुद्धा। तर इथे मी चिला काढते आहे पहिला। तर मी पहिलं बॅटर ओतल्याच्या नंतर आहे ना थोडंसं त्याला स्प्रेड केलेलं आहे। तुम्ही सुद्धा स्प्रेड करताना थोडं हलक्या हाताने करा, कारण आपण डोसा नाही बनवत आहोत। आणि कारण जर मग ते पातळ झालं आणि पटकन आपण जड हात मारला किंवा तर त्याच्यामुळे तो फाटू शकतो। हलक्या हाताने अगदी करून घ्यायचं आहे, व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं, चारी बाजूने तेल सोडून घ्यायचं आहे। तर इथे स्टफिंगसाठी मी पनीर घेतलेलं आहे। पनीरमध्ये मी बीट टाकते आहे, गाजर आणि कांदा। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच भाज्या टाकल्या पाहिजे असं काही नाही आहे, तुम्हाला ज्या पाहिजे त्या भाज्या टाकू शकता। अगदी ब्रोकोली टाकू शकता, बेबी कॉर्न आहेत, त्याच्यानंतर तुम्ही चीज टाकू शकता जर लहान मुलांना खाऊ घालत आहात। ज्या पाहिजे त्या भाज्या टाका, कोबीसुद्धा उत्तम लागतं याच्यामध्ये। त्याच्यानंतर मी याच्यामध्ये मिरचीचं कूट टाकलेलं आहे आणि मी मिरची पावडरसुद्धा टाकू शकता, आणि मी चाट मसाला थोडासा टाकलेला आहे। आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आणि एक विशेष महत्त्वाचं सांगायचं म्हणजे, जर तुम्ही मुलांना किंवा तुम्ही स्वतः टिफिनला नेत असाल किंवा 2 ते 3 तासानंतर तुम्ही खाणार असाल, तर हे त्याच्यामध्ये कांदा अवॉइड करा स्टफिंगमध्ये, कारण कांद्याला पाणी सुटतं आणि जर तुम्ही चिला क्रंची बनवला तर मग त्या कांद्याच्या पाण्याने तो सुद्धा अगदी नरम होऊन जाईल आणि मग ते चांगली टेस्ट लागत नाही। त्याच्यामुळे कांदा अवॉइड करा जर तुम्ही बाहेर नेणार असाल किंवा तुम्ही थोड्या टायमानंतर खाणार असाल। या डोशाची चव आहे ना, मी तुम्हाला अगदी शब्दामध्ये सांगू नाही शकत, एवढे अप्रतिम लागतात ना। तुम्ही खरं स्वतः ट्राय करा आणि स्वतः मला सांगा तुम्हाला कसं वाटलं ते माझी ही रेसिपी। अप्रतिम लागते, अप्रतिम, काहीच तोड नाही आहे त्याच्या चवीला।
आणि जर तुम्हाला व्यवस्थित यायला म्हणजे असं वाटते की खूप खाताना एकदम व्यवस्थित छान लागले पाहिजे तर हे लगेच खा. म्हणजे इथे करायला घेतले आणि इथे खायला सुरुवात करा. म्हणजे इन्स्टंट खा तर हे तुम्हाला अप्रतिम लागतात. नुसते चिलेसुद्धा छान लागतात, खूप उत्तम लागतात. तर इथे मी एकामागोमाग एक असे 3 ते 4 चिला बनवले होते आणि सगळ्यांना आवडले होते हे चिले, कारण अप्रतिम लागतात. तर इथे मी असा दुसरा आता चिला पण बनवून घेतलेला आहे. तर हा जो चिला आहे म्हणजे ही जी रेसिपी आहे पूर्ण प्रोटीनयुक्त आहे, कारण याच्यामध्ये पनीर आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये मूग आहेत जे प्रोटीनचे उत्तम स्रोत आहेत. 100 ग्राम मुगामध्ये जवळपास 24 ग्राम प्रोटीन असतं आणि म्हणजे पनीरमध्ये 100 ग्राम पनीरमध्ये जवळपास 27 ग्राम प्रोटीन असतं. त्याच्यामुळे हा पूर्ण प्रोटीनयुक्त असा नाश्ता आहे आणि खूप हेल्दी आहे, कारण त्याच्यामध्ये पालक आपण टाकलेला आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये गाजर बीट टाकलेलं आहे. त्याच्यामुळे खूप जास्त हेल्दी नाश्ता आहे. मुलांना पालक जर मुलं खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने खाऊ घालू शकता आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप उत्तम आहे. एवढा प्रोटीन तुम्हाला मिळेल ना आणि हेवी प्रोटीनवाला नाश्ता होऊन जाईल. त्याच्यामुळे हा नक्की ट्राय करा आणि नक्की खाऊन बघा आणि कसा वाटतो ते मला नक्की सांगा, कारण तुम्ही मला कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर कमेंट केली तर मला समजेल की तुम्हाला खरंच ही रेसिपी आवडलेली आहे. तर असे माझे आता सगळे बनवून झालेले आहेत. मी 2 बनवून आधी 2 खाऊन घेतले होते, कारण मग त्याची चव बिघडायला नको. तर किती सुंदर दिसतोय. गरम गरम चिल्यासोबत खूप जास्त घाम. बाहेर वातावरण पावसाचं आहे आणि पण पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे दमट वातावरण आहे. तर एवढ्या घामामध्ये सुद्धा मी बनवलाय नाश्ता. नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कसा वाटतोय ते. चला आता खाऊया. तर मगाशी सोमचा रिव्ह्यू घेताना आला. सोम, मी आज मुगाचा जो चिला बनवलेला कसा होता? एकदम खरं खरं सांग, कसा आवडला तुला? चांगला लागला होता, खूप टेस्टी झाला होता. मला पर्सनली आवडला, खूप हेल्दी होता. सोमला खरंच आवडला ना. तर आता आम्ही चाललो आहे पोस्ट ऑफिसमध्ये, भांडुपला जे पोस्ट ऑफिस आहे तिकडे, कारण सोमचा आधार कार्डवरती लहानपणीचा फोटो आहे, तर तो त्याला अपडेट करायचा आहे. म्हणून आम्ही चाललो आहे इथे पोस्ट ऑफिसमध्ये आधार कार्डचं जे सेंटर आहे तिकडे त्याच्यासाठी. खूप जास्त गरम होतं आहे बाहेर. सोम, गरम आहे ना? खूप गरम होतं. काल खूप थंड वाटत होतं आणि आज खूप गरम होतं आहे, कारण आज पाऊसच नाही आहे. असं वाटतं की उन्हाळा चालू आहे, पूर्ण दमट वातावरण आहे. तर आता आम्ही आलो आहे भांडूपचं पोस्ट ऑफिस जे आहे तिकडे. सोम, तुझी कामं मला करावी लागतात. हे आमचं पोस्ट ऑफिस. चल विचार पटकन, आता बंद होईल. तर हे आहे आमचं पोस्ट ऑफिस. तर इथे खूप जास्त गर्दी होती. बहुतेक जण आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, त्याच्यानंतर आधार कार्ड बनवण्यासाठी आले होते. इथे सोमचं आधार कार्ड अपडेट करायचं, पण सोम मस्त मजेत बसला होता आणि मी इथे लाईनमध्ये उभी राहिली होते. तर भरपूर मुलं आणि त्यांचे आई वडील होते, तर गर्दी होती त्याच्यामुळे. पेक्षा ज्यूस पिवा चल ना, आधीच बघून ये तू ज्यूस. हा मोरचा बा हा घे ना, आमवाला. मला आईस्क्रीम नको, सँडविच. किती आहे? आधार कार्ड बनवायचं आहे आणि मी 3:30 वाजल्यापासून आता 6:30 झाले. किती वाजले आता? नाही, 5:45 झालेत. तर मी एकटीच उभी आहे आणि हा मस्तपैकी पार्टी करतोय, फ्री फायर खेळतोय आणि गाणी ऐकतोय आणि खातोय. काय रे? साडेतीन वाजल्यापासून 5:45पर्यंत फक्त 7 ते 8 जणांचंच आहे आणि आता बोलतात 6:30पर्यंत जेवढं आहे तेवढंच घेणार, बाकीच्यांनी घरी जा झालेत. आणि आत्ता 3:30 वाजल्यापासून आत्ता आमचं काम झालंय. 7 वाजत आलेत, म्हणजे 6:45 झालेत आणि आता घरी चाललो आहे.
ना सोम. तर इथे केलेला आहे पावसाने अंधार. सगळीकडे अंधार झाला आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि पूर्ण रस्त्याने असे ढग भरून आले होते. हाफ में कितना पीस आता है? 6. हाँ हाफ कर. हाफ करा. 6 बस ना. फ्राय रे, फ्राय की स्टीम? फ्राय. स्टीम होतात. खावा साहेब. मोमोज आहेत ना, हे मोमोज आहेत स्टीम आणि हे चिकन स्ट्रिप्स. काय चांगले आहेत ते. तर इथे खाऊन झालंय आमचं आणि सोहमला आता काहीतरी गोड खायचं होतं, तर म्हटलं आपण फालुदा खाऊया. तर सोहम खूप जास्त लाजत होता कॅमेराला. कुठला? कुठे रोज? नाही वाजतायत, मी शाळेत नाही गेली. बघ अजून पण बघ, रोज वेगवेगळे आहेत बघ. तिथे मँगो आहे, पायनॅपल आहे. हा बा आपण आहे रबडी फालुदा. फुल खाणार ना रे? फुल. सोमचं तोंड बघ किती ऑइली झाले. कसं आहे रे, सांग ना कसं आहे. तर आता आमचं झालंय सगळं खाऊन. झालंय ना रे. चिकन स्ट्रिप्स खाल्ले आम्ही, त्याच्यानंतर मोमोज खाल्ले, त्याच्यानंतर फुल फालुदा खाल्ला सोहमने आणि मी हाफ. तर सोहम मला सांग, तुला चिकन स्ट्रिप्स आणि मोमोज मधलं काय आवडलं? मोमोज खूप आवडलं ॲक्च्युली ना. आता जिथे आम्ही खाल्लं ना, एवढं छान बनवतो ना तो, आणि हायजीन मेंटेन करतो. तेलसुद्धा व्यवस्थित चांगलं वापरतो. तेलाचा घाण म्हणजे दुर्गंधही असं येत नाही, व्यवस्थित सगळं असतं. खूप टाईमपासून मी त्याच्याकडे खाते आणि खूप छान बनवतो. म्हणजे अशी टेस्ट आहे ना, मी तरी आत्तापर्यंत कुठे खाताना मला लागली नाही. अगदी मॉलमध्ये सुद्धा एवढं छान बनवतो. एकदम नॉर्मल साधं दुकान आहे आणि एवढा मेहनती मुलगा आहे ना तो. खूप छान बनवतो आणि खरंच अशीच जर मेहनत करत राहिला तर भविष्यामध्ये खूप पुढे जाईल तो. तर जेव्हा त्याने स्टार्ट केलं होतं ना, तेव्हा आम्ही त्याच्याकडे खाल्लं होतं. तर पहिल्यांदा खाताना मला असं वाटलेलं की कसं असेल, म्हणजे छोटंसं आहे वगैरे, पण नाही, खाल्लं तर खूप छान टेस्ट होती आणि अजूनपर्यंत ती टेस्ट मेंटेन केली आहे त्याने. सोहम, कसं वाटलं तुला माझ्यासोबत? ठीक आहे. फक्त चांगले नाही वाटत तुला माझी कंपनी? काय बोलला सोहम? काय? नाही ऑलरेडी खूप खाल्लेस, गोड पण खूप झाले. सोहम नको. तर मी ना तुम्हाला एक सोहमची गंमत दाखवते आता. सोहम दाखवू? हा आहे लहानपणीचा सोहम आणि हा आहे रिअल सोहम. बरोबर आहे. किती वर्षाचा होता सोहम? 3 वर्षाचा असेल आणि आता 12 वर्षाचा असताना अपडेट केलंय. पकड सोहम आहे, हे सोहम आहे, पकड. तो आहे ना तो डॉग, तो नेहमी मी आली की असं तो तसाच आहे. तो लंगडत नाही तो. त्याला असं म्हणजे तो बोलतो की मला जवळ घ्या. ते इथेच असतो, त्याला भरपूर जण खावं आहे. टाकू का इथे सगळे? दाखवले आता बघ कसं करेल.
तर घरी आल्याच्या नंतर माझ्या वहिनीने हे मोदक बनवले होते. अतिशय सुंदर मोदक बनवते आणि माझ्या आईने स्वयंपाक केला होता बाकी सगळा. तर आजचा व्लॉग इथेच संपतोय. तर तुम्हाला माझा आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.